जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याबरोबरच आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्याला आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आता ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इमेज इथे ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, तर तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर त्याची लेंथ पहिला बीट म्हणजे 2.14 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि 2.14 पासून खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला मी काय केलेलं आहे की आपण एडिटर स्पेशल व्हिडिओ इथं क्रिएट करत आहोत. तर त्यानुसार मी काय केलेलं आहे, अलाइट मोशन, कॅपकट किंवा व्हीएन या ॲपचे तुम्हाला स्क्रीनशॉट मारून दिलेले आहेत. म्हणजे आपण तिथं आपलं एक मोटिव्ह काय होणार आहे की आपण एडिटिंगसाठी आपल्याला नाद असल्यामुळे तिथं आपण एडिटिंगचे जे लेयर आहेत, जो स्क्रीन आहे, तर आपण इथं फोटो किंवा स्क्रीनशॉट दिलेले आहेत. ते सिम्पली इमेज इथं यूज करायचे आहेत. आता इथं आपण फक्त एडिटिंगचं यूज केलेलं आहे. इथं तुम्ही बैलगाडा नाद किंवा कुठलाही कबड्डी असू द्या, तर तुमचा कोणताही इंटरेस्ट इथं ते तुम्ही इमेज लावून हा स्टेटस आहे तो इझिली क्रिएट करू शकता. आता इथं आपण फक्त केलेला एडिटर स्पेशल फक्त, तर हे इमेज तिथं ॲड करायचे आहेत. दुसरे कोणतेही तुम्ही इमेज ॲड करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर इमेजच्या लेअरच्या खाली तुम्हाला रेक्टेंगल लेअर दिसून येते. ती लॉंग प्रेस करून वरती बॅकग्राऊंड म्हणजे टॉपला घेऊन यायचे अशा प्रकारे. आणि आता काय करायचं, इमेज प्रॉपर सर्व सेट झालेले आहेत. आता या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचं आहे. आणि हे जे 3 इफेक्ट आहेत, तर जो पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला पहिल्यांदा कॉपी करून घ्यायचा आहे आणि मेन प्रोजेक्ट लावून फक्त एकाच इमेज लेअरला, फर्स्ट इमेज लेअरला अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. त्यानंतर इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि सेकंड नंबरचा हा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 2.14 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 6.8ला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 10.1ला पेस्ट करायचे आहे. पेस्ट केल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि लास्ट म्हणजे थर्ड इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 4.9ला इथं एकदा पेस्ट करायचे आहे. त्यानंतर 8.3ला एकदा पेस्ट करायचे आहे. त्यानंतर शेवट तुम्ही फक्त 2च आहे. तर आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर प्रॉपर लुक अशा प्रकारे येणार आहे. तर त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे एक PNG दिलेली आहे. ती ॲड करून त्याची लेंथ 2.14 म्हणजे पहिल्या बीटमार्कपर्यंत ठेवून आपल्याला काय करायचं आहे, हा जो PNG आहे तो आपल्याला अशा प्रकारे वरती सेट करायचा आहे. आणि इथूनच 2.14 पासून परत एकदा प्लस चिन्हावर जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा PNG तुम्हाला दिलेला आहे तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा त्याची लेंथ वाढवायची आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, अशा प्रकारे इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करायचं आहे मधोमध. सेट केल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.